आता जोडी जिजवावे लागतात, कारण त्यांना कळलंय की 10 वर्षाचा कालखंड निघून गेलेला आहे. अरे 10 वर्ष लागली तुम्हाला राम मंदिर बांधायला. आता राम मंदिर तर तुमच्या आदेशाने झालेलंच नाही, कोर्टाच्या आदेशाने झाले. आणि ज्याच्याबद्दल मला सुद्धा अभिमान आणि मला सुद्धा आनंद आहे, नक्की आनंद आहे, कारण त्या सगळ्या लढ्यामध्ये शिवसैनिक सुद्धा होते, शिवसेना होती. शिवसेना प्रमुखांनी तर जबाबदारी घेतली होती. मी विरोध नाही केला राम मंदिराला, पण मला आमंत्रण मिळते की नाही मिळत याची वाट न बघता मी माझा आनंद नाशिकला साजरा केला, नाशिकला केला. का तुम्ही तुमच्या सगळ्याच्या मध्ये करा, पण तरी देखील एक प्रश्न राहतो. ज्या वेळेला ते आमच्यावरती टीका करताना म्हणतात की यांनी हिंदुत्व सोडलं, जसं आज गीते साहेब म्हणाले आणि इकडे आलेत मुस्लिम बांधव, अरे आम्ही हिंदू आहोत ना रे, मग का आला तुम्ही आमच्या बरोबर? काय तुम्हाला माहित नाही मी हिंदू आहे? मला माहित नाही तुम्ही मुसलमान आहात? पण माझं हिंदुत्व जे माझ्या वाडवडिलांनी शिकवलंय ते म्हणजे जो या देशाला माझं मानतो, जो या देशासाठी मरायला तयार आहे, तो हिंदू आहे, तो माझा आहे, तो माझा आहे. आणि आमचं हिंदुत्व आहे, राष्ट्रीयत्व आहे. जे शिवसेना प्रमुखांचं वाक्य होतं की मला म्हणजे ते सांगायचे की त्यांना देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, अतिरेक्यांशी लढणारा हिंदू पाहिजे. मग ही आमच्या हिंदुत्वाची व्याख्या असल्यानंतर आम्हाला सुद्धा राम आमचा आहे, पण आमचा राम हा हृदयात आहे. पण तोच राम नुसता हृदयात ठेवून चालणार नाही, हाताला काम मिळालं पाहिजे. हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे. मग तुम्हाला मान्य आहे की मान्य नाहीये? सांगा मला. मी मुख्यमंत्री असताना सुद्धा मी कुठे जातपात भेद केला, धर्माचा भेद केला? मग आम्ही म्हणे हिंदुत्व सोडलं. मग आता तुम्हाला जो नितीश कुमार चाललाय, तुम्ही घेतलाय, त्या नितीश कुमारने तर एक जमान्यामध्ये संघमुक्त भारतची घोषणा दिली होती. संघमुक्त भारत घ्या. नितीश कुमारला सांगितलं ना तुम्ही, आ गले लग जा, सगळे तुम्हाला पाहिजेत. आणि म्हणे पुन्हा टिमकी मिरवणार, अब की बार 400 पार. अरे 400 पार होणार तर नितीश कुमार कशाला पाहिजे? त्या सोरेनला तुरुंगात का टाकताय निवडणुकीच्या तोंडावर? 400 पार होणारच ना, मग पहिले 400 पार व्हा, मग टाका तुरुंगात. मग घाईघाईने राम मंदिर का केलं? 400 पार व्हायचं होतं आणि राम मंदिर करायचं होतं. पण तुम्हाला राम मंदिर पण पाहिजे, नितीश पण पाहिजे, जे पाहिजेत ते येत आहेत त्यांना काही नाही.